बोटं मोडताना जो कट असा आवाज येतो तो नेमका येतो कुठून? चला जाणून घेऊया. बोटं मोडणं हे अनेकांची सवय आहे, पण त्यामुळे खरंच काही आजार होतो का? जवळपास 50% लोकांना ही सवय असते. पण बोटं मोडल्यावर आत नेमकं काय घडतं? हा आवाज हाडं घासण्याचा नाहीये, यामागे एक अगदी साधा विज्ञान आहे. आपल्या सांध्यांमध्ये सायनोव्हियल फ्लुइड नावाचा द्रव असतो. तो नैसर्गिक वंगणासारखं काम करतो. जेव्हा आपण सांधा ताणतो तेव्हा या द्रवात एक वायूचा बुडबुडा तयार होतो आणि तो फुटतो. तर हा आवाज फक्त वायूच्या बुडबुड्याचा आहे. सांध्याला काहीही इजा होत नाही. पण मग सगळ्यांना पडलेला प्रश्न, या सवयीमुळे संधिवात होतो का? हा एक मोठा गैरसमज आहे. विज्ञानानुसार बोटं मोडण्याचा आणि संधिवाताचा काहीही संबंध नाही. हे सिद्ध करण्यासाठी एका डॉक्टरने एक खूपच इंटरेस्टिंग आणि मोठा प्रयोग केला. उत्तर शोधायला एका डॉक्टरने तब्बल 60 वर्ष स्वतःवरच एक प्रयोग केला. त्यांनी फक्त डाव्या हाताची बोटं मोडली, उजव्या हाताची नाही, आणि 60 वर्षानंतरही दोन्ही हात एकदम ठणठणीत होते. यामुळे संधिवाताचा गैरसमज तर पूर्णपणे दूर झाला. ओके, म्हणजे संधिवात होत नाही. मग दुसरे काही धोके आहेत का? हाडं तर कमजोर होत नाही, पण हाताची पकड थोडी कमी होऊ शकते किंवा क्वचित सूज येऊ शकते. खरं तर बोटं मोडणं ही एक सवय आहे जी अनेक जण स्ट्रेस कमी करायला वापरतात. म्हणूनच मेडिकल सायन्सच्या मते ही सवय अजिबात हानिकारक नाहीये. याचा त्रास फक्त एकाच गोष्टीचा आहे, तो म्हणजे याच्या आवाजाचा, जो इतरांसाठी डोकेदुखी ठरू शकतो.